हा मोठा जो लेझिम डाव दिसतोय हा रोहोट गावचा आहे, रोहोट गावचा. ब्लॉग फॉलो करताना माझे ही पालखीचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय उत्साहामध्ये लेझिम डाव सोबत घाटाईच्या प्रांगणामध्ये रोहटावरून आलेली ही पालखी रोहटाची अगदी दरवाजामध्ये असताना लेझिम डाव सुरू झालेला आहे. आणि काठी नाचवण्याची जी पद्धत असते गावाला फार सुंदर. जितकी उंच काठी तितका सुंदर लेझिम डाव, तितकं सुंदर उत्साह. आणि रोहोट या गावचा उत्साह तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेलाच आहे आधी पण, आणि आत्ता पण तुम्ही पाहू शकताय. बघ्यांची सुद्धा तेवढीच गर्दी आहे. चार चांद लावते रोषणाई. खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे यात्रेच्या ठिकाणी. रोडची केदारेश्वराची पालखी आलेली आणि माझा आवाज माईक घेणार नाही म्हणून सारखा माईक थोडं जवळ घेऊन बोलावं लागतं. आता तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिराच्या भोवताली पण किती गर्दी दिसतेय. आणि ही जी आहे ही रांग आहे जी इथपर्यंत मागेपर्यंत आहे अजून पण. म्हणजे ह्यांना रांगेतून नंबर यायला निदान 1 तास तरी जाईल. तरीसुद्धा लोक आवर्जून रांगेत उभं राहतात देवीच्या दर्शनासाठी. खूप लांबून लांबून इकडे भाविक येतात. आता इकडे आणखीन एक पालखी चालली आहे. आपण विचारूया कुठली पालखी येते. ही मगाची आपण जी पाहिली कासाणीची पालखी ती आता मंदिराच्या घाटाईच्या मंदिराच्या मागच्या बाजूला पोचलेली आहे. आणि फार सुंदर ऑथेंटिक असा लेझिम डाव असतो यांचा. एकदम निखळ, ज्याच्यामध्ये बेसचा आवाज फार कमी आहे, हलगी आणि फक्त संबळ, हलगी आणि काही पारंपरिक वाद्यांच्या साह्याने आणि लेझिम डावाच्या साह्याने, फक्त या लेझिमच्या साह्याने एकदम पारंपरिक असा कासाणीचा हा लेझिम डाव. अतिशय सुंदर असा लेझिम डाव. दरवर्षी सगळ्या लेझिम डाव मध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व कासाणीचा असा हा लेझिम डाव. आणि ही मंदिराच्या बाजूनी तुम्ही बघताय ना, ही पूर्ण गर्दी आहे, ही पूर्ण रांग आहे दर्शनाची. कसे भाविक एका लोखंडी चॅनलच्या पलीकडे उभे आहेत ते, जे रांगेत दर्शन घ्यायला आलेत. अजून ही रांग पुढे जाऊन खूप पुढे जाऊन एकदम शेवटला मंदिराच्या त्या टोकाला दरवाजा आहे तिथे. कासाणी नंतर तुम्ही रोडची पालखी बघितली काय? हा लेझिम डाव काय
बराच वेळ बघून असं मन भरतच नाही, एवढं सुंदर पारंपरिक आहे. कशी क्लिअरिटी होती कॅमेऱ्याची क्लिअरिटी येते ना. मित्रांनो, हळूहळू पालख्या यायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला एवढंच सांगेन की गर्दी पण तशीच तुडुंब वाढत चालली आहे. आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये, बघूया मंदिराच्या आतमध्ये काय चाललंय. मंदिराच्या आत सुद्धा 3 वेगवेगळ्या रांगा आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिराच्या कोपऱ्यातलं ते शेवटचं दार आहे ना, तिथून लोक आत येत आहेत. मग ही पहिली, मग ही फिरून या दुसऱ्या रांगेत, आणि मग ही तिसरी रांग, आणि मग इथे पुढे दर्शनासाठी. आणि तुम्ही बघू शकता ज्या आता सावलीची पालखी इथे आलेली आहे, आतमध्ये लोक घेऊन आली आहेत. त्यानंतर कासाणीची आतमध्ये येईल, मग रोडची आतमध्ये येईल. बाकी हा आणि ही आहे आता मंदिरातली तुडुंब गर्दी, तुम्ही बघू शकताय. यात्रेच्या दिवशीची गर्दी आणि यात्रेच्या दिवशीचं देवीचं हे रूप. चला 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 चला. अशा सुंदर आणि पटापट आमचे व्हॉलेंटियर्स म्हणजे स्वयंसेवक काम करत आहेत. पटापट पटापट दर्शन होत आहे. आणि सेल्फी दोघांचा जोडी. यात्रा म्हणजे खाऊचं काम नाही, एवढ्या गर्दीला हँडल करणं हे फार कठीण असतं. ठीक आहे ठीक आहे.
आरती चालू झाली आहे आता. दुपारात म्हणजेच रिगावन म्हणजे छबिना बाहेर निघेल आणि त्याआधी आरती होईल. कापूर लावायचा आहे इकडे मागे चला. हा आरती चालू आहे मंदिरात आता. छबिना निघालाय आणि तुम्ही मंदिरातलं वातावरण बघताय. सगळ्या पालख्या निघालेल्या आहेत पुढे. छबिना निघालेल्या आता. मंदिराच्या मागच्या बाजूला अजून पण लाईन आहे दर्शनासाठी. तुम्ही बघू शकताय लोक आता इथून छबिना येणार आणि राऊंड मारून पूर्ण ह्या बाजूने येणार. सो तुम्हाला समोर दिसत आहेत त्या काठी सगळ्या काठ्या नाचताना, त्या सगळ्या काठ्या एकत्र पुढे आहेत. त्याच्यानंतर त्यांचे लेझिम डाव
छबिना अनुक्रमे असा असतो. सुरुवातीलाही तुम्हाला काठ्या नाचताना दिसतील सगळ्या गावच्या. गुलाल चारही दिशांना उधळला जातोय. सगळे गुलालात मग्न असतानाच इथे काठ्या, या काठ्यांनंतर नंबर लागतोय जो आवरड्याच्या बैलाचा. अनुक्रमे पालखी कशी असते, कसं रिगावून निघतं, कसा छबिना निघतो. हा आवरड्याचा नंदी, त्याच्या दोन्ही बाजूला नगाडे वाजवले जातात. गुलालाची उधळण केली जाते. आणि तुम्ही बघू शकता आवरड्याचा हा नंदी आणि सगळेच जण त्याच्या पाया पडण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाट बघतायत. त्याच्यानंतर बैलाच्या अंगावर असे, नंदीच्या अंगावर असे नगाडे वाजवले जातात. त्याच्यानंतर ही केदारेश्वराची पालखी आहे, केदारनाथाची. नितरळची पालखी, केदारनाथ प्रसन्न. ही नितरळची पालखी. मगाशी जे लेझिम डाव वेगवेगळे वाटत होते ते आता सगळ्या मगाशी लेझिम डाव वेगवेगळे वाटत होते, आता एका लाईनीत सगळेच गावकरी, सगळेच वेगवेगळी गावं एका लाईनीत रिगावन म्हणजेच एक रिंगण पूर्ण करतील या घाटाईच्या मंदिराला.
ही होती कासाणीचे गावकरी आणि ही कासाणीची पालखी. कासाणीची पालखी आहे ही. आणि त्याच्यानंतर कुठल्या गावचं आहे मागचं? सह्याद्री नगरचा लेझिम डाव मागे तुम्हाला दिसतोय. सह्याद्री नगर आणि त्यांचा उत्साह सुद्धा, म्हणजे जी पालखी मगाशी पहिले आली होती, आता मानानुसार त्या पालख्या एकामागोमाग एक निघालेल्या आहेत आणि हळूहळू त्या पोचतील. पूर्ण रिंगावण पूर्ण करून त्यांना पोचायला कधी कधी 3 वाजतात रात्रीचे, कधी 4ही वाजतात. सो त्यांचा उत्साह. ही सह्याद्री नगरची पालखी या छबिन्यातली, रिगावणातली. ही सह्याद्री नगरची पालखी. त्यानंतर रोहटगावची पालखी. हे रोहटगाव आमच्या भागातलं सगळ्यात अति उत्साह असलेलं आणि खूप सुंदर उत्साह, म्हणजे या अर्थाने अतिउत्साह की मगाशी यांचा लेझिमडाव खूप रंगला होता आणि आपण तो दाखवला होता. ही रोहटची केदारेश्वराची पालखी. ही रोहटची केदारेश्वराची पालखी. आणि आता मात्र त्याच्या पुढची जी पालखी आहे, आता आपण माझ्या मते 4 पालख्या बघितल्या सगळ्या आले. ही आमच्या गावचीच पालखी आहे. आणि ही सगळी माझी गावची घरची मंडळी आहे. आपल्या गावची घरची पालखी. सो कुर्राची पालखी इथे आलेली आहे आणि मी पालखी दाखवतो आणि मग मी स्वतः सुद्धा नाचायला येतो. आणि आता आपण आहोत घाटाईच्या पालखीसोबत. मला घे बाबा, त्याला पण घे. काय बोलतो कुमार?
यायचं का तुम्हाला? काय बास की आता तुम्ही बघू शकताय ही गुरुवांकडे आरती असते आणि पालखी उचलण्याचा मान सावलीचा. सो सावलीकर पालखी उचलतायत. तुतारीवाली दादांची तुम्ही तुतारी मगाशी ऐकली काय काय? या वृक्षाला समोरच्या ह्या आंब्याला एक फेरी मारून आता इथे पालखी आलेली आहे. पूर्ण रिगावन प्रदक्षिणा पूर्ण करून आता मंदिराच्या बाजूला आलेली आहे घाटाई देवीची पालखी. एकदम थाटामाटात स्वागत होत आहे पुन्हा एकदा घाटाईचं त्याच्या मंदिरात. आणि तुम्ही बघू शकता काय
मिरवणूक संपली आणि सगळे सर मागे मूर्ती आहे. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अंगुली घालून येऊ द्या. वर आणले. वरती बघ वरती बघ. तिथे खाली ठेव. तुझा पाय तू आतमध्ये पटकन बंद. आज जा तू आज जा. चालू कर लागलं. थोडंच. तिन्ही पण इथे. कुठं ना इकडे जाऊया. बाहेर कुठं नको लागू. वाकडे झाले का बघ सर्व वाकडे झाले बघ. काय